आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय रे, का असा अस्वस्थ अश्वत्थामा झालाय तुझा? अगं त्या आशूला काही कळत नाही ग, हे असं काही वागायची गरज होती का आता? काय झालं तुला एवढं चिडायला? अरे हा आशू ना सगळं नशिबी आयतं मिळून सुद्धा शेवटी माती खातो आणि ती शिवा तर माझ्या डोक्यातच जातीये। नको तिथे सारखा मोठेपणा दाखवायची घाणेरडी सवय तिला कधी जाणार आहे ना माहित। हो तू तू शांत हो आधी। काय झालं, का होती तुझी एवढी चिडचिड रागराग? तू मलाच विचारतेस? तुला दिसत नाही अगं हळूहळू सगळेजण तिच्या बाजूने होत आहेत शिवाच्या। आणि ना हे चित्र आपल्यासाठी चांगलं नाही, आपल्याला लवकर काही ना काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं आपल्या हातून जाईल ग। हो बरोबर आहे तुझं, बरोबर आहे। आपल्याला काहीतरी करायलाच हवंय आपण पटकन, पण काही सुचत नाहीये ना काय करायचं ते। काही करून ती शिवा अडचणीत आली पाहिजे, पण अरे यार हा ड्रायव्हर सारखे सारखे मला फोन करतो, मला नाही आवडत हा माणूस। अरे बाबा तू आधी ना शांत हो, म्हणजे काहीतरी सुचेल। उचल आधी त्याचा फोन, उचल। हा बोल रे। काय साहेब, विसरलात काय? काम बोल लवकर। अरे तू माझे पैसे नाही पाठवलेस। हे मी का तुझी बँक आहे का सारखे सारखे पैसे दिला नाही देत जा? ए, नीट बोल हं? नीट बोल। मी काय तुझा नोकर नाहीये, समजलं ना? काम झाल्यावर सुद्धा मी तुला मदत करतोय, माहितीये ना? तुझा पुरावा 20 ठिकाणावर लावलाय। एवढी रिस्क घेतली तरी मला विचारतोयस कसले पैसे म्हणून? लय झालं, मला ना आता डबल पैसे पाहिजे, समजलं ना? गपचूप द्यायचे, नाहीतर मी पोलिसांना सरेंडर करीन ना आणि तुला आत टाकेन, लक्षात ठेव। बोल, देतोस की नाही पैसे? नाही देत जा। नक्की? नाही। अरे यार हा ड्रायव्हर अजून पैसे मागतोय पुरावा ठिकाणावर लावलाय म्हणून। असू दे ना, आपले हात दगडाखाली आहेत, सांगितलं की नाही तुला? हा द्यायचे। आता मुख्य काम आपण इथं करायला हवंय, त्या शिवाचा शोध थांबवला पाहिजे ना आपण, मग याचं थोबाड बंद होईल, पण तेच जमत नाही ना आपल्याला। सर मी खरं तर तुम्हाला पुरावा देणार होतो आणून, पण काल रात्री कोणीतरी गॅरेजमध्ये घुसलं आणि तो चोरून घेऊन गेला। आता आमच्याकडे पण फोटो आहे त्याचा। पाठवा मला। सॉरी सर। माझी कसली माफी मागता आशुतोष राव? जर तुम्हाला माहित होतं की पुरावा मिळू शकतो तर मग पोलिसांना सोबत घ्यायचं ना, की आपणच सगळा शोध लावत बसायचा? अरे सर, ते आम्हाला वाटलं की तुम्हाला काय वाटलं की पोलिसांना कशाला उगाच त्रास द्यायचा? सर्व कामगिरी आपणच पार पाडायची, बरोबर ना? पोलीस काय करतील? नुसती खाकी वर्दी चढून रुबाब गाजवतील, बरोबर ना? आणि हे बघा, ज्या माणसाने तो मर्डर केलाय त्यानेच तुमचं गॅरेज फोडून तो पुरावा पळून नेलाय। नशीब तुमच्या मित्राला काही झालं नाही, आणि पोलीस जर सोबत आले असते तर तो पुरावा पोलिसांनाच मिळाला असता ना। बरोबर आहे सर, चुकलंच आहे आमचं, पण आता याचा शोध लागायला पाहिजे, तो आरोपी सापडला पाहिजे। ठीक आहे, जे झालं ते जाऊ द्या, पण यानंतर कोणती माहिती मिळाली तर अगोदर पोलिसांना कळवा। हा ते फोटोवरून काही जर शोध लागत असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू। ठीक आहे सर। ठीक आहे, तर मला सांगा तुम्ही आम्ही गेली खरं तर, एक साळवी म्हणून आहे, चुकले मी। का मला कळलं नाही?
मला नाती कळली नाही, मला प्रेमाची किंमत कळली नाही. सॉरी चंद, खूप चुकले रे. माझ्यासारखी मूर्ख नालायक मुलगी तुझ्या आयुष्यात आली. नेहमी पैशांच्या मागे पळाले मी, आणि शेवटी काय झालं, सगळं संपलं. कोणीच उरलं नाही. माझ्या घरचे माझ्यासोबत नाहीयेत, माझी बहीण माझ्यासोबत नाही, तूही नाहीयेस. आयुष्यात जेव्हा कुणीच नव्हतं ना, तेव्हा तू होतास. आणि आता मी तुलाही गमावलंय. किती स्वार्थी आहे मी. फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केला मी नेहमी. कधी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. आणि आता तू प्रूव्ह करून दाखवलंयस की तू जे काही डिझर्व करतोस ते सगळं तुला मिळालंय. मी खुश आहे तुझ्यासाठी. तुझ्या आयुष्यात जशी माणसं असायला हवी होती तशी माणसं आली येतात. मला कधी तुझं प्रेम कळलंच नाही रे. तर मला तुझी किंमत कळलीये. खरं तर तू गेल्यापासून मी फक्त जगायचं म्हणून जगत होते, या होप मध्ये की तू कधीतरी परत येशील. पण नाही, माझी ती लायकीच नाहीये. तुला जे सगळं सुख मिळायला हवं होतं ते सगळं तुला मिळालंय, आणि मी ते डिझर्व नाही करत. माझी लायकीच नाहीये जगायची, लायकीच नाही जगायची.